नमस्कार मित्रांनो, आरोग्य गाथामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय आहे वेरिकोज वेन्स। चला पाहूया आयुर्वेदिक दृष्टिकोन। अतिशय सामान्य पण दुर्लक्षित समस्या म्हणजे वेरिकोज वेन, पायांवरील फुगलेल्या वाकड्या तिकड्या दिसणाऱ्या शिरा। आजकाल अनेक लोक पायांवर निळसर किंवा जांभळ्या रंगाच्या शिरा फुगलेल्या दिसतात। पाय दुखतात, जड वाटतात किंवा उभे राहायला त्रास वाटतो। ही समस्या म्हणजेच वेरिकोज वेन। याला आयुर्वेदात सीरा ग्रंथी असे म्हणतात। याचा आयुर्वेदात संदर्भ सुद्धा विविध ठिकाणी आलेला आहे। आयुर्वेदानुसार वातदोषाचा प्रकोप हे याचे मुख्य कारण मानले जाते। खूप वेळ उभे राहणे, जसे की शिक्षक, डॉक्टर, शेफ किंवा कारखान्यात काम करणारे लोक, किंवा खूप वेळ बसून राहणे, जसे ऑफिसमध्ये सतत बसून काम केल्याने रक्तप्रवाह मंद होतो, किंवा स्थूलता, वजन जास्त असणारे, गर्भावस्था यामध्ये रक्तप्रवाह आणि हार्मोन्स यांच्या बदलामुळे शिरा फुगतात। बद्धकोष्ठता, आयुर्वेदानुसार वात वाढवणारा घटक म्हणजे बद्धकोष्ठता। व्यायामाचा अभाव किंवा अनुवंशिक कारण, घरात इतरांना असेल तर वेरिकोज वेन्स होण्याचा धोका वाढतो। वेरिकोज वेन्सची लक्षणं कुठली आहेत तर पायांवर निळसर शिरा दिसणे, शिरा वाकड्या तिकड्या दिसणे, पाय दुखणे, पाय जड वाटणे, पाय सुजणे, रात्री क्रॅम्प्स येणे किंवा खाज येणे। काही गंभीर अवस्थेत त्वचेचा रंग काळा पडणे किंवा जखमा होणे, रक्तस्राव होणे। म्हणून ही समस्या लवकर ओळखणे खूप महत्त्वाचे आहे। आयुर्वेदानुसार कोणते परिणाम होतात तर पायात सतत वेदना असतात, चालताना त्रास होतो, त्वचेवर अल्सर निर्माण होतात, रक्तस्राव होतो। म्हणून सुरुवातीला काळजी घेणे आवश्यक आहे। आयुर्वेदात कोणते उपचार सांगितलेत तर औषधी उपचार कोणते आहेत ते पाहूया। गुग्गुळ हा रक्तप्रवाह सुधारतो, मंजिष्ठा ही रक्त शुद्धी करते, त्रिफळा बद्धकोष्ठता कमी करते, सारिवा, अर्जुन, नागरमोथा यांसारखी औषधे आयुर्वेदात सांगितलेली आहेत, मात्र ही आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावी। बाह्य उपचार कोणते कोणते करू शकतो? तिळतेल, नारायण तेलाने मालिश, पायाला खालच्या दिशेने सुरुवात करून वरच्या दिशेवर जाणाऱ्या भागात हलक्या हाताने मालिश करावी। मंजिष्ठा, हळद किंवा निंबपत्र यांचा लेप पायाला लावावा। पंचकर्मात कोणते उपचार करू शकतो? रक्तमोक्षण, लेप, बस्ती यांसारखे उपचार प्रभावी ठरतात। आणि व्यायाम, रक्तप्रवाह सुधारण्यासाठी काही योग उपयोगी आहेत। पवन मुक्तासन, विपरीत करणी आसन, ताडासन, उंच पाय ठेवून विश्रांती घेणे, रोज 20 ते 30 मिनिटे चालणे ही खूप फायदेशीर आहे। आहार, ताजी फळे, हिरव्या भाज्या, त्रिफळा, आवळा, गाजर, बीट यांसारख्या गोष्टी आहारात घेऊ शकतो। घरगुती उपाय, रात्री झोपताना पाय उशीवर उंच ठेवावे, जास्त वेळ उभे राहू नये, दररोज चालावे, वजन नियंत्रणात ठेवावे। वेरिकोज वेन्स ही समस्या गंभीर असली तरी योग्य जीवनशैली, आयुर्वेदिक औषधे आणि व्यायाम यांच्या मदतीने ती नियंत्रित ठेवता येते। जर पायांवर शिरा फुगलेल्या दिसत असतील, दुखत असतील किंवा सूज असेल तर तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला नक्की घ्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।